थायरॉईड हा आजार भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. विशेष करून स्त्रियांमध्ये हा आजार खूप जास्त प्रमाणात आढळतो. आमच्याकडे असे बरेचसे पेशंट येतात या आजारांना घेऊन आणि आम्ही त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या रेग्युलरली करत आहोत. मी डॉक्टर चंद्रकांत शिंदे, आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे जवळपास 10 वर्ष झाले ॲज अ कन्सल्टंट फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आहे. थायरॉईडविषयी बोलायचं झालं तर थायरॉईडविषयी अशी अंधश्रद्धा आहे की या आजाराला काही ट्रीटमेंट नाही केली तरी चालते, पण तसं नाही. हा आजार आपल्या अवयवावर, प्रत्येक अवयवावर याचा परिणाम होत असतो. ब्रेन, हार्ट, किडनी, रक्ताभिसरण संस्था ह्या सगळ्यावर याचा परिणाम होतो. म्हणून आपण काहीही करून थायरॉईडचा रेग्युलर चेकअप केलं पाहिजे. थायरॉईडशी रिलेटेड रेग्युलर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आपल्या डॉक्टरसोबत रेग्युलर त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. थायरॉईड रिलेटेड जे आजार आहेत, एक हायपोथायरॉइडिझम म्हणून एक आजार असतो, एक हायपरथायरॉइडिझम म्हणून एक आजार असतो आणि सिरियस केसेसमध्ये कधी थायरॉईडचा कॅन्सर पण होऊ शकतो. तर थायरॉईडच्या कोणत्याही प्रकारच्या आजारांना दुर्लक्ष करू नका. आपल्या डॉक्टरसोबत त्याचा रेग्युलर फॉलोअप ठेवा आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, आपल्यामध्ये थायरॉईडच्या ट्रीटमेंटसोबत एक्झरसाइज, वेट लॉस किंवा वेट कंट्रोल, वेट मॅनेजमेंटसोबत काही जे आहार आहेत, जसं की ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, कॅबेज अशा गोष्टी आहारामध्ये टाळणं खूप गरजेचं आहे. तर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या डॉक्टरसोबत थायरॉईड रिलेटेड रेग्युलर फॉलोअप आणि ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवा. धन्यवाद.